मम्मी ऐक ना, तुला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. छोटी गोष्ट म्हणजे खर्च मोठा काही नाही ग. खर्च मोठा. आम्ही सगळे फ्रेंड्स एक ट्रिप प्लॅन करतोय. ट्रिप? किती दिवसासाठी जाते? कोणासोबत जातीये? कोणाला विचारून जातेस? आणि कोणाला काय खाणार आहेस तिथं? आणि कोण कोण जातात तुम्ही तिथं? तुझ्या इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला नाही थांबली मी. तुझ्याकडे प्रश्नाचं उत्तर नाही म्हणजे तू काहीतरी गडबड करायलीस. काय झालं संशोधन सुरू. अगं आम्ही सगळ्या मुलीच आहोत. आम्ही 3 दिवस गोव्याला जाणार आहोत. बस. बाई तू आता गोव्याला निघालीस काय? त्या बीचवर जाऊन तसल्या छोट्याला चड्ड्या घालायच्यात आणि सेल्फी काढायच्यात का काय? अगं आपण इथे राहतो, तिथे काही बीच नाहीयेत का काही? आम्ही फक्त चिल आणि रिलॅक्स करायला चाललोय. चिल करायला जातेस होय? रोज घरात खातेस पितेस झोपा काढतेस, रोज घरात चिलच करतेस. कुठं काय काम करतेस? मन गोव्याला चिल करायला जायचंय तुला? अगं मला कधीतरी घराबाहेरची दुनिया बघायला दे. जाऊ देत मला. मी सगळा प्लॅन केलाय आणि मी जाणार आहे. तू काय ऐकणार नाहीस माझं. सांग आणि दाखव मला कोण कोण जातंय ते. मग जायचं जिकडं जायचंय तिकडं. मी आहे, ध्रुवी आहे, रितिका आहे, प्रशांत आहे आणि अपेक्षा आहे. बस आम्ही इतकेच आहे. हे 2 पोरं कोण येतं? आणि आधी मला हे का सांगितलं नाहीस? अगं एक गाडी चालवायला हवा ना कोणतरी सोबत. अदलून बदलून गाडी चालवतील म्हणून घेतली आहेत सोबत. अगं तुम्हाला गाडी घेऊन जायची होती तर ड्रायव्हर ठेवायचंच ना. हे तुझं वागणं मला काय पटत नाही बघ. बर नको पाठवू दे तुला माझं वागणं, पण मला जाऊ दे. मी तुला 100दा व्हिडिओ कॉल करेल आणि 100दा लाईव्ह लोकेशन पाठवेल. बस ठीक आहे सोडून तुला, पण तुला माझं एक ऐकावं लागन. काय आता तुझं अजून सांग. तुझ्या जे सोबत 2 मुलं आहेत ना, प्रशांत आणि ऋतिक, त्यांच्या आईला आपल्या घरी बोलव. मला त्यांच्या आईशी भेटायचंय. काय तुझं हे? इथे काय लग्न जुळवायचंय का जे भेटण्याचा कार्यक्रम ठेवायचा आहे? घरच्यांना नको का माहित पोरं काय करतात बाहेर ते? बोलव त्यांना घरी.